अच्छा, आता मी रेकॉर्डिंग पण करते आहे. हां, तर आपला आजचा उद्देश कसा आहे की आपण सर्व जे आता ह्याच्यात एवढे मॅप वगैरे बघितलं, आता मॅपप्रमाणे आपला जो सर्वे नंबर वगैरे आहे है ना, ह्या सर्वे नंबरप्रमाणे जेव्हा आपण करतो तर ह्याची जी मॉनिटरिंग सिस्टम किंवा आपण जे ह्याला प्रोग्रेसिव्ह जे म्हणू हां, की ह्याच्या आपण ह्याच्यात कुठेही एन्क्रोचमेंट होतो आहे का, किंवा आपण त्याच्यात जर आपल्याला ग्रीन कवर वाढवायचं आहे तर त्याच्यासाठी आपला जो पूर्ण प्लॅन आणि एक्झिक्युशन त्याच्यासाठी आपण कसं आता तर तुम्ही म्हणाले एन जी ओज वगैरे घेतो, तर 2 एन जी ओचं नाव घेतलं, एक ओशन ओक आणि फॉर फ्युचर इंडिया. आता फॉर फ्युचर इंडिया आपली ओळख काय म्हटलं ह्याचं काय? हां, लाईव्हलीहूड स्पेशलिस्ट. हे बघा, आता लाईव्हलीहूड स्पेशलिस्ट आहे ना, त्यामुळे माझं म्हणणं होतं की जेव्हा आपण असा प्रकारचा हे लावतो, म्हणजे आपण मँग्रोव्स लावायचं जेव्हा काम करतो, तर त्याच्यात आपल्याला एक लाईव्हलीहूडचं प्रमाणेच की त्या लोकांना पण लाईव्हलीहूड भेटणार, किंवा तिथे ज्या प्रकारचं जे क्रॅब्स किंवा मडस्किपर्स वगैरे हे जे सगळं होतात, मग त्याच्यात त्यांना पण मदत मिळावं. तर आपण त्याच्यासाठी लाईव्हलीहूडच्या अंतर्गत आपण काय प्लॅन करून करतो, किंवा काय कसं आपला प्लॅन असतो याच्यात? हां, उपजीविका निर्माण योजना. हां 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 हां, बरोबर. तर तेच मी यांना विचारली, पण हे म्हणे की कोणी काम करायला तयार होत नाही, म्हणून आम्ही बाहेरच्या लेबर आणतो. इथले भरपूर काम करत नाही, कारण आपला गव्हर्नमेंट रेट खूप कमी आहे आणि लोक बाहेर जातात, त्याच्यात दीडपट आपण जे देतो. हां, तर आता ह्यांचा जो मुख्य मुद्दा आहे हे बरोबर आहे की गव्हर्नमेंटचा जो अमाऊंट आहे ते खूप कमी आहे, त्यामुळे कोणी करायला पण मागत नाही. तर आपण ते लाईव्हलीहूडला कसं एनकरेज करतोय, मग कम्युनिटी कशी एंगेज होते याच्यात? आपण जसं तुम्ही बोललात क्रॅब, सीबास जे आहेत किंवा फिश व्हॅल्यू एडिशन असं. नाही नाही, पण कम्युनिटी एंगेजमेंटच्या विचारते तुला मी, स्पीशीज याचं नाही. समिती कुठली समिती? कसली नाव सांग ना, कसलं समिती? हां, तर त्या समितीमध्ये कोण आहे? त्याच्यामध्ये लोक असतात, 7 जणांची समिती असते. हां 3 लेडीज, हां 3 मेल्स हां आणि एक आपला फॉरेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह. हां, मग जर अशा प्रकारची जर कमिटी आहे आणि कम्युनिटी एंगेजमेंट आहे, मग ते असं का म्हणतायत की ते जे कांदळवांमध्ये जेव्हा आपल्याला वनीकरण करायचं असतं किंवा लावायचं असतं तेव्हा कोणी भेटत नाही आणि कमी पैशांनी, मग कसं करणार? जर कमिटी फॉर्म पण झाला आहे तर त्याला आपण मग कसं हे करतो, म्हणजे आपण त्याला हँडल कसं करतो मग तसं वेळेला? हँडलचा प्रश्न जसं रेटचा इकडे आहे ना, रेटचा इश्यू होतो. हां, हँडल समिती कसं ते लुकवर करते, फक्त समिती ह्याच्यासाठी उपजीविकेसाठी. नाही नाही, एक लक्षात ठेव, तुम्ही जर असं आयसोलेशनमध्ये बोलायला लागले ना, मग काही होणार नाही. मी आज त्याच्यासाठीच इथे आली आहे की आता आपण जेव्हा कम्युनिटी एंगेजमेंट का होते, आता जर असं कमिटी आपण बनवलं कम्युनिटी एंगेजमेंट करून, तर ह्याचा अर्थच आहे की ते जे मेंबर्स आहेत कम्युनिटीतले, त्यांनी ते आपल्याला फॅसिलिटेट करायला पाहिजे. त्या लोकांना मोबिलाईज करून ह्याच्यात कसं येणार, लक्षात येते का तुम्हाला? कमिटीच्या अर्थ नुसतं मेंबर्स गोळा करणे नाही आहे. त्या कमिटीच्या रिप्रेझेंटेशनमध्ये त्यांचं काम आहे की ते फॅसिलिटेट करणार तशा लोकांना, त्या गावातले, म्हणजे ज्या गावातले आपण कम्युनिटी मेंबर्सला घेतलं आहे. मग तसं होत नाही का? मग तरी आपण बाहेरच्या लेबर घेऊन, कारण तू बरोबर बोलला, स्कीमचं नावच आहे लाईव्हलीहूड, हा ना. तर लाईव्हलीहूड नियोजन आणि कम्युनिटी एंगेजमेंट, तर त्याच्यासाठी इट इज 2 वे प्रोसेस. ते आपल्यासाठी झाडंबिडं लावतील आणि त्याच्यातनं त्यांना ते लाईव्हलीहूड भेटणार. मग इथे तर तसं होत नाही, याचा अर्थ आपण त्या पद्धतीने करत नाही. तू कधीपासून आहेस इथे? 3 वर्ष झालं. तुझं नाव काय? लवेश करगुटकर. आणि डेझिग्नेशन काय आहे ते? लाईव्हलीहूड स्पेशलिस्ट. तुझा हे काय आहे क्वालिफिकेशन? बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स. मग लाईव्हलीहूड स्पेशलिस्ट कसं झाला? फिशरीज सायन्स त्याचे काही ट्रेनिंग वगैरे केलं आहेस? कसली डिग्री? ते तर बॅचलर्सचा, फिशरी सायन्सचा. मी लाईव्हलीहूडसाठी विचारते. असं काही तू असं कुठेही एन जी ओज बरोबर ह्याच्या आधी काम केलं किंवा कुठेही तू असं ट्रेनिंग घेतलं आहे का की लाईव्हलीहूडसाठी कम्युनिटी एंगेजमेंट कसं करायचं वगैरे? कारण असं नुसतं आपण बोलून की आपण कम्युनिटी फॉर्म केलं, पण कम्युनिटी एंगेजमेंटच नाही आहे. कारण माझ्याकडे हजारो एक्झाम्पल्स आहेत आणि आपण तर आज तर सोशल मीडियामुळे आपल्याला बरेच दिसतात की कसं सगळीकडे चालतं आहे. तर कम्युनिटी एंगेजमेंट चांगलंच आहे सगळीकडे, आणि कम्युनिटीचा जर माणूस आपण घेतो तर त्यांच्या काही आपल्याला यूज व्हायला पाहिजे ना.
मग ते तसं यूज होत नाही याचा अर्थ. मग कोण लावतात हे जेव्हा आपल्या प्लांटेशन होतो ते कोण लावतात मग? मजूर लावतात. मजूरच बाहेरचा आणून. मग ते काय उपयोग मला सांगा. आता ह्याचा अर्थ आहे आपण ती पूर्तता होतच नाही. मॅडम प्रश्न तोच आहे ना. हां, तर त्याच्या दलदल येतात, पण चिखलात नाही 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 ते बोलू नका. चिखलामध्येच जाऊन लोक काम करतात. हो. आता आपले जे कम्युनिटीचे जे 2 ज्यांना तुम्ही हे केलं आहे ना कमिटीमध्ये, त्यांना तरी बोलवा. त्यांच्याशी आज आपण संवाद करू. कळलं ना? त्यांना पण बोलून घ्या. तुमच्या ते लाईव्हलीहूड कमिटीवाले कोण आहेत त्यांना बोलवा जरा. कोण आहेत? कुठले गावातले आहे ते? आता तिकडचे भिवंडीचे. हां, भिवंडी. ते खारबाववाले तेवढंच. ते खारबाववालेच. त्याशिवाय तुमच्याकडे कोणी दुसरा नाहीच आहे. ते खारबाववाल्यांना दाखवतात, पण खारबाववाले पण कसलेही कामाचे नाही. ते खारबावमध्ये पण मी जाऊन आली आहे. म्हणजे नावापुरतं आपण नाव ठेवतो. याचा अर्थ सर्व नावापुरतंच काम होते आहे. आणि का फक्त खारबावलाच का? जर आपल्याकडे वेगवेगळा रेंज आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असायला पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्याच कमिट्या आहेत. हां. प्रत्येक गावांमध्ये हां. ज्या गावांमध्ये लोक त्यामध्ये इंटरेस्ट दाखवतात त्या हां. गावांमध्ये आहेत. हां. तर खारबावची अशी नाही. हां. किती कमिट्या आहेत एकूण? आपल्याकडे आहे रेंजमध्ये कोण? 16 समिती. 16 रेंज आहे तर 16 कमिटी आहे का? मग 16 समिती आहे, वेगवेगळ्या गावाच्या समिती असतात. हां, ते वेगवेगळ्या गावाचे आहेत. तर 16 म्हणजे आता सपोज यांचा जो वेगळा बीट आहे, खारबाव पण एक बीटच आहे ना. तर असे बीटप्रमाणे आपल्याकडे कमिटी आहे की कसं आहे? बीटातल्या गावाप्रमाणे. बीटातले गावाप्रमाणे ना. तर याचा अर्थ टोटल बीट किती आहे? बीट 2च आहेत मॅडम. एक ठाणे राहून आणि एक खारबाव राहून. हां. आणि त्याच्यामधल्या गावांमध्ये जी लोक इनिशिएट घेतात म्हणजे ज्यांना किती गावं आहे? किती गावं आहे? माझ्याकडे 34 गाव आहेत 34 म्हणजे माझ्याकडे म्हणजे ठाण्याला. ठाण्याला. अच्छा. आणि दुसरा भिवंडीचा? भिवंडीचे किती गाव आहेत? ते पण 33 पर्यंत असतात. म्हणजे याचा अर्थ किती असायला पाहिजे? 33 आणि तुम्ही 22 34. हां 34. तुमच्याकडे हां. 34 आणि तुझ्याकडे किती बोलला? 33 म्हणजे भिवंडीला 33. हां, तर म्हणजे 34 आणि 33 किती झाले मग? 67. आणि आपल्याला जर गावाप्रमाणे लोक पाहिजे म्हणजे 67 कमिटी किंवा 67 मेंबर्स ऑफ डिफरंट गावातले, बरोबर. आणि ते करण्याचा अर्थ काय आहे? कारण ती गाईडलाईन्स का दिलं जातं लाईव्हलीहूडच्या मध्ये तसं? कारण त्या गाववाल्यांनीच एंगेज करायचं आहे लोकांना. मग तेव्हाच त्यामुळे आपण ती रिप्रेझेंटेटिव्ह घेतो आणि त्यांचंच त्याच्यावर लक्ष असायला पाहिजे, त्याच्यासाठी असतं. बरोबर ना? कारण ह्या बघा आजच्या आमचा चला जाणूया नदीच्या अंतर्गत हे सगळं करण्याचा उद्देशच हाच असतो की आपण कसं पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीला कम्युनिटी आणि गव्हर्मेंट एजन्सी कसं एकत्र येऊन वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स येऊन कसं हे सगळं चांगलं करू शकणार. कारण आजपर्यंत सगळं आयसोलेशनमध्ये होत होता. तुम्ही तुमच्याप्रमाणे काम करतायत, दुसऱ्याप्रमाणे. तर आता आपलं सगळ्यांचं ध्येय असं आहे की वेगवेगळ्या गटात म्हणजे स्टेक होल्डर्स ते एकत्र येऊन कसं पद्धतीने हे सगळं चांगलं चॅनलाइज करू शकणार. ठीक आहे ना? तर त्यामुळे मला आता तुम्ही जर ती कमिटी जे म्हणाले ती कमिटीचं पण मला लिस्ट द्या. आणि मला जो वेगवेगळे गाव आहे बोलले तुम्ही त्या एनजीओची लिस्ट पाहिजे की कमिटी? नाही कमिटी. आता तुम्ही लाईव्हलीहूड कमिटी म्हटलं ते, आणि तुम्ही जसं म्हटलं की जे पण NGO पण तुम्ही जर म्हणता ठाणे रिजनला तुमच्या 2च आहे, तिथे किती आहे ते NGO. कारण जर NGO पण आहे कमिटी पण आहे तरी तुम्ही म्हणता की असं असं हे सगळं इश्यू आहे, मग काय? NGOचा रोलच आहे मोबिलायझेशन, अवेअरनेस. मग अवेअरनेस कॅम्पेन किती झालं? कसं लोकांमध्ये ते लाईव्हलीहूडसाठी किती हे केलं ट्रेनिंग वगैरे किंवा त्यांच्या ओरिएंटेशनसाठी? फक्त बीच क्लीनअप किंवा मॅंग्रोव्ह क्लीनअप करा. ते हल्ली बघा ते इव्हेंट झालेलं आहे, ते स्टाईल झालेलं आहे. फोटो काढायचा इकडे तिकडे घालायचा. आम्ही NGOनी आम्ही स्वच्छता केली, ते त्यांचं काम पण नाही आहे. मग तुमच्या डिपार्टमेंटचं काय रोल? मॅंग्रोव्ह डिपार्टमेंटकडे पण स्वच्छता असायला पाहिजे की नाही? मग कशाला NGOनी साफसफाई करायची? आम्ही पण असतो ना करायला. ती ठीक आहे, सोडा NGOचा रोल सोडून द्या, दॅट इज ॲडिशनल बोनस आपण म्हणू. पण आपल्या डिपार्टमेंटकडनं स्वच्छता होत नाही त्याच्यामुळे ते लोक येतात. किंवा आपण त्यांना एक कम्युनिटी एंगेजमेंट का असते की एक सोशल आस्पेक्ट सेन्सिटिव्हिटीसाठी पण आपल्याकडनं मग काय केलं जातो की आपण नुसतं सांगतो की ते येतात स्वच्छताला. पण जे काम व्हायला पाहिजे होता NGOचा मेन रोल आहे अवेअरनेस आणि कम्युनिटी एंगेजमेंट, ते इथे मिसिंग दिसतोय. तर त्याच्यासाठी तुम्ही जर 15 दिवसात नाही एकदा NGO आहे 15 दिवसात नाही वेगवेगळ्या रविवारी किंवा एका रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी ते बीच क्लीनअप करतात. मी बीच क्लिनिंग आणि मॅंग्रोव्ह क्लिनिंग हे सगळं सोडून द्या.
माझा आहे आपला मिसिंग फॅक्टर काय दिसतंय, नो कम्युनिटी एंगेजमेंट. कम्युनिटी म्हणजे त्या परिसरातलेच लोक आपल्या ह्या कामात सहभागी होणे. आणि जसं आपला स्कीम पण म्हणतो की लाईव्हलीहूड त्याच्यातनं त्यांनी घ्यायचं आहे, त्यांना एंगेज करायचं. ते आपण सफल होऊ शकलो नाही. का होऊ शकलो नाही? कारण जास्तीत जास्त जी अवेअरनेस क्रिएशनसाठी जे करायला पाहिजे होतं ते मिसिंग आहे. फक्त इथे फोटो काढायचं, काहीतरी साफसफाईचं दाखवायचं, तेच NGO लोकांचं पण तेच काम आहे. आणि आपणच त्यांना अजून सहभाग करतो आहे. पण ज्या गोष्टीला जास्त करायला पाहिजे होतं, जे तुझा रोल आहे मेनली लाईव्हलीहूडसाठी जे आहे, मग तू किती हे करू शकला असा अवेअरनेस प्रोग्रॅम्स वगैरे, आणि किती कम्युनिटीनं नाही, पण किती मग त्याच्या आपल्या हे काय आहे आपला मध्ये जाऊन अवेअरनेस घेतो. तसं नाही रे. स्कूल बिलमध्ये तर मँग्रोव्हबद्दल बोलतो आपण. मी तुला आता लाईव्हलीहूड रिलेटेड जी कम्युनिटी एंगेजमेंट त्याच्यासाठी किती तू इम्पॅक्ट क्रिएट करू शकला. कम्युनिटी नाहीच आहे तुमच्या याच्यात काही करायला. जर मँग्रोव्ह लावायला पण तुम्हाला लेबर बाहेरून आणावं लागतं आहे, मग व्हॉट इज द यूज. लाईव्हलीहूडचं तू इथे ये जरा, तिथे थांबलं तर मला उलटा बघावं लागतं आहे. लाईव्हलीहूडचं मेन म्हणजे जे GR आहे ना, हां. GR प्रमाणेच आम्ही मला दे जरा GR कुठे आण GR.